T1 टर्मिनल आहे. इथे सगळे असे ब्रँडेड आउटलेट्स आहेत. वेलकम टू छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. हे हल्दीरामचं आउटलेट आहे. त्यासाठी इथे न्यूजपेपर्स पण अवेलेबल आहेत. म्हणजे मोबाईल वगैरे पण चार्ज करू शकता, लॅपटॉप चार्ज करू शकता. प्रवाशांना आतमध्ये सोडायला सुरुवात केलेली आहे. बोर्डिंग करत आहोत. आम्ही प्लेनमध्ये बोर्डिंग केलेलं आहे. कृपया ध्यान दीजिए. SV रोड रेल्वे लाईन समोर तुम्हाला सी लिंक दिसत आहे. वेलकम टू वाराणसी. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. इथे तुम्ही पाठीमागे माझ्या बघू शकता ओबेरॉय मॉल आहे आणि हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे. मित्रांनो, मी आता चाललो आहे वाराणसीला आणि माझा T1 टर्मिनलवरून फ्लाईट आहे. तर मी तुम्हाला मुंबई ते वाराणसी हा संपूर्ण प्रवास दाखवणार आहे. चला तर निघूया. इथे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरनॅशनल एअरपोर्टला पोचलो आहोत. हा T1 टर्मिनल आहे. इथे डिपार्चर गेट 2 आकाशा एअर हे बघू शकता तुम्ही. स्पाइस जेट, गो फर्स्ट वगैरे. तर बघा, आता इथे आम्ही आता सिक्युरिटी चेक मधनं आतमध्ये आलेलो आहोत. तर हा आपला बोर्डिंग पास आहे आणि आपल्याला आता गेट नंबर 21 वरती जायचं आहे. इथे हे सुंदर असे प्लांटर्स आणि पेबल्स वगैरे लावलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई. तर फायनल सिक्युरिटी चेक करून आतमध्ये आल्यानंतर इथे आम्हाला आता हे गेट नंबर 21 वरती एंट्री करायची आहे. आणि इथे नंतर मग आतमध्ये आल्यावरती तुम्ही बघू शकता इथे सगळे हे असे ब्रँडेड शॉप्स आहेत. आणि ह्या साईडला आणि हे सगळे फ्लाईट्स दिसत आहेत. इथे सगळे असे ब्रँडेड आउटलेट्स आहेत. आणि सिटिंग अरेंजमेंट, कॅफे, इथे बघा कॉफी बीन म्हणून आहे. इथे डोमेस्टिक डिपार्चरचं हे टाईम टेबल लावलेलं आहे. तर ह्या साईडला हे वॉशरूम्स आहेत. नंतर मग इथे गेट नंबर 23, 24 to 31 हाऊस ऑफ कँडी. नंतर मग इकडे हे लॅक्मेचं आउटलेट आहे. सुंदर असं हे पेंटिंग. फॉरेस्ट एसेन्शियलचं हे आउटलेट आहे. मॉडर्न आर्ट. ते हे क्रोक्सचं आउटलेट आहे. शूज, सँडल्स, स्लीपर्स. वेलकम टू छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. ओपियम रिनी. हे बियर्सचे आउटलेट आहेत. किंगफिशर आणि बाकी सगळे अल्ट्रामॅक्स वगैरे. हे हल्दीरामचं आउटलेट आहे. हल्दीराम स्वीट्स, ड्रायफ्रूट बर्फी, म्हैसूर पाक. इथे ही हल्दीरामची ऑफर चालू आहे. बाय एनी टू गेट वन फ्री. आलू भुजिया, लाईट चिवडा आणि मूग प्लस मूग दाल. इथे हे गेट नंबर 25 आहे. तुम्हाला जर रीडिंगची जर हवी असेल तर इकडे तुम्हाला बुक्स पण अवेलेबल आहेत. इथे वरती टर्मिनल फूड कोर्ट आहे. आणि ह्या साईडला हे कोका कॅफे. आणि इकडे हे W क्लोथिंगचं आउटलेट आहे. ते हे हेमलेज सनग्लास हट. मेट्रो शूजचं आउटलेट आहे. इथे ऑन द गोचं आउटलेट आहे. नंतर मग स्वीट ड्रीम्सचं आउटलेट आहे. स्टाईल सॅलोनचं पण आउटलेट आहे. ते सिताराचं हे आउटलेट आहे. ते रिफ्रेशिंग ड्रिंक्ससाठी कॅफे कॉफी डेचं आउटलेट आहे. ऑर्डर रिअर. ते हे अपोलो फार्मसीचं आउटलेट आहे. तुम्हाला इन केस काही हेल्थ रिलेटेड मेडिसिन्स जर घ्यायचे असतील तर. आणि हे झूट म्हणून हाऊस ऑफ ॲक्सेसरीजचं आउटलेट आहे. त्यानंतर मग हे कॅफे 2चं आउटलेट आहे. इथे बघा तुम्हाला स्नॅक्स आहेत, चॉकलेट्स आहेत, रॅफल्स वगैरे पण इथे. इथे हे तुम्हाला रीडिंगसाठी इथे न्यूजपेपर्स पण अवेलेबल आहेत. इथे हे 21 to 26 आणि 29 to 31
एंट्री गेट्स आहेत आणि ह्या पिलर्सवरती सुद्धा इथे ब्युटिफुल डेकोरेट केलेलं आहे. आता टर्मिनल द फूड कोर्टला चाललो आहे आणि इथून बघा हा असा सुंदर असा हा व्ह्यू लॉन्चचा वेटिंग एरियाचा दिसतो आहे. इथे टर्मिनल द फूड कोर्टमध्ये इथे तुम्ही अशी ऑर्डर प्लेस करून तुमचं स्नॅक्स वगैरे घेऊन नंतर मग तुम्ही इथे बसून म्हणजे मोबाईल वगैरे पण चार्ज करू शकता, लॅपटॉप चार्ज करू शकता आणि नंतर मग बाहेरच्या व्ह्यूचा पण आनंद घेऊ शकता. इकडे तुम्हाला रनवे दिसत आहे, एअरक्राफ्ट्स पण दिसत आहेत, म्हणजे लँड झालेलं आहे. इथे हे कॅफेचिनोचं आउटलेट आहे. इथे तुम्हाला स्नॅक्स आणि चिल्ड बिअर वगैरे इकडे अवेलेबल आहे. इथे हे करी किचन आहे. इथे तुम्हाला सगळे असे स्नॅक्स, पुरी भाजी, उपमा, पोहा, त्यानंतर मग बिर्याणीज, मिनी मील्स, स्पेशल थालीज हे सगळे अवेलेबल आहे. आणि इथे सगळे तुम्ही त्याचे रेट्स बघू शकता. आणि इकडे हे कोल्ड्रिंक्स वगैरे आहे. हे idli.com आहे आणि इकडे तुम्हाला इडलीमध्ये म्हणजे साऊथ इंडियन डिशेसमध्ये हे सगळे असे डिशेस अवेलेबल आहेत. आग्रम आहे, डोसा आहे, उनवू आहे, सप्पाडू आहे. हे सगळे असे व्हेरायटीज आहेत आणि त्याचे प्राइजेस पण तुम्ही बघू शकता सगळे दिलेले आहेत. हे एवढ्या टाईपचे हे सगळे चटणीज आहेत. तर इथे आता मी स्नॅक्समध्ये ही पावभाजी घेतलेली आहे. आणि समोर तुम्ही बघू शकता इकडे हे प्लेन आलेलं आहे. तर इथून टर्मिनल द फूड कोर्टमधनं तुम्ही बघू शकता इथे हा असा ग्रँड लॉन्चचा व्ह्यू दिसत आहे. आणि राईट हँड साईडला इथे सगळे एअरक्राफ्ट. तर गेट नंबर 21मधनं आता प्रवाशांना आतमध्ये सोडायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता आकाशा एअरचा वाराणसी 13:15 एंट्री स्टार्ट झालेली आहे. तर आता आम्ही आतमध्ये बोर्डिंग करत आहोत एअरक्राफ्टमध्ये. तुम्ही बघू शकता आता आम्ही प्लेनमध्ये बोर्डिंग केलेलं आहे आणि बस आता थोड्याच वेळात आपला फ्लाईट टेक ऑफ करणार आहे. हा असा पूर्ण एअरक्राफ्टचा व्ह्यू आहे. बरोबर 6 वाजलेले आहेत आणि आता आपला एअरक्राफ्ट टेक ऑफसाठी रेडी होत आहे. आपकी सुरक्षा हमारे लिए सर्वोपरि है, इसलिए अब हम इस बोइंग 737 मैक्स एयरक्राफ्ट की ऑनबोर्ड सुरक्षा खूबियों के बारे में आपको जानकारी दें. स्मार्ट लाइट्स आपको निकटतम द्वार. धन्यवाद. कृपया ध्यान दीजिए, हम यात्रियों को याद दिलाना चाहेंगे कि विमान में मोबाइल फोन्स का प्रयोग करना वर्जित है.
टू वाराणसी. तर आता आम्ही वाराणसीला लँड होऊन एअरक्राफ्ट लँड होऊन इथे बाहेर आलो आहे. तिथे तुम्ही बघू शकता वरती सुंदर असं हे ब्युटिफिकेशन केलेलं आहे. आध्यात्मिक सुंदर ब्युटिफिकेशन केलेलं आहे वर. तर आता इथे लाल बहादूर शास्त्री इंटरनॅशनल एअरपोर्ट वाराणसीला आम्ही म्हणजे बाहेर आलेलो आहोत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आता लाल बहादूर शास्त्री इंटरनॅशनल एअरपोर्ट वाराणसीला आम्ही बाहेर पोचलो आहोत. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.